नमस्कार मित्रांनो, मी आहे अजिंक्य आणि तुम्ही पाहताय अजिंक्य कुलकर्णी व्लॉग्स। आज आम्ही निघालोय चिपळूण आणि गुहागर ट्रिपला। या प्रवासात निसर्ग, रस्ता, जेवण आणि भरपूर मजा असणार आहे। आजच्या या व्लॉगमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे कोकणच्या एका अशा भागात जो शांतता आणि सौंदर्यासाठी ओळखला जातो। चिपळूणची परशुराम भूमी आणि गुहागरचा सुवर्ण समुद्र किनारा पाहायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आम्ही सध्या पोहोचलो आहोत सह्याद्रीच्या कुशीतल्या एका अत्यंत महत्त्वाच्या घाटामध्ये, ज्याचं नाव आहे कुंभार्ली घाट। हा घाट सातारा जिल्ह्यातील कराड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण यांना जोडतो। या घाटाचं वैशिष्ट्य म्हणजे इथली नागमोडी वळणं आणि खोल दऱ्या। पावसाळ्यात तर इथलं रूप स्वर्गासारखं दिसतं। या घाटातून खाली उतरताना आपल्याला समोरच कोयना अभयारण्याचा काही भाग आणि खाली चिपळूण शहराचा परिसर दिसायला लागतो। प्रवासासाठी हा घाट थोडा आव्हानात्मक असला तरी इथला निसर्ग मात्र थकवा घालवणारा आहे। बघा मित्रांनो, हा आहे चित्त थरारक कुंभार्ली घाट। एका बाजूला उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी। कोकणात जातानाच हे जणू प्रवेशद्वारच आहे। इथून वाहणारा गार वारा आणि डोंगरदऱ्या पाहून मन प्रसन्न होतं। जर तुम्ही कोकणात येत असाल तर कुंभार्ली घाटातला हा प्रवास नक्कीच एन्जॉय करा। मंडळी, आम्ही सध्या घाटाच्या एका टोकावर थांबलोय आणि इथून समोर पाहिलं तर सह्याद्रीचं अथांग रूप दिसतंय। हवेत मस्त गारवा आहे आणि समोरच्या दरीत ढग उतरल्यासारखं वाटतंय बघा। खरोखर कोकण किती सुंदर आहे याची प्रचिती हा घाट उतरतानाच येते। आम्ही आता कुंभार्ली घाटातून खाली आलोय। आता शिरगावमध्ये पोहोचलोय। आता कडकडून भूक लागलेली आहे। मस्तपैकी गरमागरम वडापाव घेतलाय बघा इथं आम्ही। हॉटेल जय गगनगिरी शिरगाव इथे आता आम्ही नाश्ता करतोय आणि इथून पुढे आता आम्ही चिपळूणकडे जाणार आहे। मंडळी, आता आमच्या आजच्या या ट्रिपचा पहिला स्पॉट आलेला आहे। तर आम्ही आत्ता पोहोचलोय चिपळूणमध्ये। चिपळूणमध्ये आम्ही आलोय श्री भगवान परशुराम यांच्या मंदिरामध्ये। तर इथे आम्ही परशुरामांचं दर्शन घेऊन पुढे गुहागरच्या दिशेने जाणार आहे। चला तर मग आता आम्ही तुम्हाला भगवान परशुरामांचं मंदिर दाखवतो। कोकण भूमी निर्माते भगवान श्री परशुराम मंदिर, श्री क्षेत्र परशुराम, इथे आता आपण पोहोचलोय। चला तर आता मंदिराकडे जाऊया। मंडळी, आता आपण आलो आहोत भगवान परशुराम यांच्या मंदिरामध्ये। भगवान परशुराम हे विष्णूचे 6वे अवतार मानले जातात। कोकण भूमीचे निर्माते म्हणून त्यांना ओळखले जाते। त्यामुळे महाराष्ट्रात विशेषतः कोकणात त्यांचे खूप महत्त्व आहे। हे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरापासून साधारण 5 ते 10 किलोमीटर अंतरावर लोटे गावाजवळ मुंबई गोवा महामार्गावर एका टेकडीवरती स्थित आहे। मंदिर डोंगराच्या कुशीत असून आजूबाजूला घनदाट झाडी आणि निसर्गरम्य वातावरण आपल्याला पाहायला मिळते। हे मंदिर सुमारे 300 वर्षापूर्वीचे असल्याचे मानले जाते। असे म्हटले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मदत केली होती। तसेच जंजिराच्या सिद्धीनेही या मंदिराला काही देणग्या दिल्याचा उल्लेख सापडतो। पौराणिक कथेनुसार परशुरामांनी याच ठिकाणाहून बाण मारून समुद्र मागे सारला आणि कोकणची भूमी निर्माण झाली। परशुराम जयंती दिवशी हजारो भक्त इथे दर्शनासाठी येतात आणि पालखी सोहळा तसेच धार्मिक विधी मोठ्या उत्साहात इथे साजरे केले जातात। मंडळी, मंदिराच्या गाभाऱ्यात शूटिंगसाठी परवानगी नसल्यामुळे मी तुम्हाला इथे भगवान परशुराम यांच्या मूर्तीचा फोटो दाखवत आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात एकाच पीठावर 3 मुख्य मूर्ती विराजमान आहेत। परशुराम हे त्यांच्या क्रोधासाठी ओळखले जातात, परंतु येथील मूर्तीचे दर्शन अत्यंत शांत आणि प्रसन्न आहे। मध्यभागी भगवान परशुराम यांची मुख्य मूर्ती असून ती अत्यंत तेजस्वी आहे। मंदिराच्या आवारातच यज्ञवेदी आहे। असे मानले जाते की चालुक्य सम्राट पुलकेशी याने इसवी सन 570 मध्ये
चिपळूण येथे अश्वमेध यज्ञ केला होता. या यज्ञासाठी चिपळूण शहर यज्ञ ग्राम म्हणून वसवले गेले होते. मंदिराच्या आवारात ही यज्ञवेदी आहे आणि या ठिकाणी आजही धार्मिक विधी आणि यज्ञ केले जातात. तसेच मंदिराच्या मागील बाजूस आपल्याला लाल चिरांच्या विटांची भव्य दीपमाळ पाहायला मिळते. भगवान परशुराम यांच्या मातोश्री माता रेणुका, ज्यांना आपण आदिशक्तीचे रूप मानतो, त्यांचे सुद्धा इथे मंदिर आहे आणि रेणुका देवींची प्रसन्न मूर्ती इथे आपल्याला पाहायला मिळते. माता रेणुका या राजा प्रसेनजित यांची कन्या आणि ऋषी जमदग्नींच्या पत्नी होत्या. मंदिराच्या आवारात एक आयताकृती पाण्याचा कुंड आहे, ज्याला बाणगंगा कुंड असे म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार भगवान परशुरामांनी महेंद्रगिरी पर्वतावर वास्तव्य करताना ऋषीमुनींच्या पाण्याची सोय करण्यासाठी जमिनीवरती बाण मारला होता. त्या बाणाने पाताळातून गंगेची धारा प्रकट झाली, म्हणून या कुंडाला बाणगंगा कुंड असे नाव पडले. या कुंडातील पाणी अत्यंत शुद्ध आणि चविष्ट मानले जाते. विशेष म्हणजे कडाक्याच्या उन्हाळ्यातही या कुंडातील पाणी कधीही आटत नाही. कुंडाच्या काठावर गंगा मातेचे छोटे मंदिर देखील आहे. अनेक भाविक या कुंडातील पाण्याने पवित्र स्नान करतात किंवा पाणी घरी घेऊन जातात. इच्छापूर्तीसाठी कुंडात नाणी टाकण्याची ही प्रथा इथे पाहायला मिळते. इथे कुंडाजवळच भगवान परशुरामांची भव्य प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, आता आम्ही चिपळूण मधून गुहागरमध्ये आलेलो आहे आणि गुहागरच्या आम्ही बीचवरती आलेलो आहे. तर आता आम्ही तुम्हाला गुहागरचा सगळा बीच दाखवतो, त्यासोबतच आम्ही काय काय एन्जॉय करतोय तो सुद्धा दाखवतो. चला तर मग.